तर नाशिकच्या लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव गडगडलेत। कांद्याला 1000 रुपयांच्या आत भाव मिळतोय। त्यामुळे कांद्याला 2000 रुपये क्विंटल भाव मिळावा यासाठी शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलं। लासलगाव बाजार समितीच्या आवारातील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन करण्यात आलंय। कांद्याला अनुदान मिळावं अशी मागणीही करण्यात आली आहे। तसंच कांद्याला समांतर बाजारभाव योजना लागू करण्याची मागणीही करण्यात आली। शिवसेना आणि ठाकरेंच्या शिवसेनेसह छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कांद्याच्या भावासाठी शोले स्टाईल आंदोलन केलं। तसंच आमदारांनी सभात्याग करून लक्षवेधी मांडण्याची मागणीही आंदोलकांनी केली। या ठिकाणी तर नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात घसरण झाली आहे। सध्या एपीएमसी मार्केटमध्ये 100 ते 110 गाड्यांची आवक झाली आहे। नाशिक, पुणे आणि अहिल्यानगरमधून ही आवक होती आहे। नवीन पीक तयार झाल्यामुळे आवक वाढल्याचं सांगण्यात येत आहे। एकीकडे आवक वाढली असताना दुसरीकडे निर्यात कमी होत असल्यामुळे मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर माल शिल्लक राहतोय। नवी मुंबई एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कांद्याची आवक होऊ लागल्यामुळे आता कांद्याचे रेट हे 4 ते 5 रुपयांनी स्वस्त झालेले आहेत। मी सध्या एपीएमसी मार्केटमध्ये आणि तुम्ही पाहताय की समोर हे संपूर्ण हे कांदे या ठिकाणी आलेले आहेत। जवळपास 100 ते 110 गाड्यांची आवक ही दररोज एपीएमसी मार्केटला होऊ लागलेली आहे आणि त्यामुळे कांद्याचे दर आहेत ते आता कमी झालेले आहेत। हा जर आपण कांदा पाहिला, नाशिक, पुणा, नगर या 3 ते 4 जिल्ह्यातनं हा कांदा आता येऊ लागलेला आहे। नवीन पीक हे आलेलं आहे त्यामुळेच आवक वाढलेली आहे। आपल्यावर या ठिकाणी घाऊक व्यापारी राजू शेळके आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय परिस्थिती कांद्याची आहे, अजून किती दिवस हीच राहील? साधारणतः मुंबई मार्केटला आवक 100च्या आसपास होते। कांद्याचे बाजार आज 8 रुपये ते 11 रुपयापर्यंत एक्स्ट्रा सुपर जो माल आहे तो 12 रुपयापर्यंत विकतो। आता संपूर्ण म्हणजे आपण जर पाहिलं तर पुणे, नाशिक, नगरमध्ये कांद्याची काढणी चालू झालेली आहे। बऱ्यापैकी कांद्याची लागवडी झालेली आहे आणि आवक आहे, पण त्याप्रमाणे समोर उठाव कमी आहे। रमजान महिना चालू आहे। रमजान महिन्यामुळे थोडासा उठाव जरा कमी आहे आणि साधारणतः एक्सपोर्ट जर आपण पाहिलं तर साधारणतः आपला आखाती देशामध्ये जास्त माल जातो, तिथं रमजानचा त्याचा परिणाम आहे आणि जागतिक लेवलची परिस्थिती घडामोडी आता चालू आहेत। त्याच्यानंतर पुन्हा हवामानाचा एक प्रश्न आहे आणि साधारणतः आपल्याला जो पाहिजे तसा एक्सपोर्ट मिळायला पाहिजे तो मिळत नाही, त्याच्यामुळे बाजारभाव मंदी आहेत आणि ही साधारण परिस्थिती काढणी जोरात चालू आहेत आणि मे महिन्याच्या आसपासपर्यंत अशी परिस्थिती आणि शक्यता आहे। नक्कीच आपण पाहतो की या ठिकाणी पुढील काही दिवसामध्ये सुद्धा अजूनही नवीन कांदा येणार असल्यामुळे दर हे मेपर्यंत आहे ते कमी राहण्याची दाट शक्यता आहे। विनायक पटेल, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।